असेल, सासरा असेल, सगळं. पण अनेकदा असंही पाहायला मिळतं की जेव्हा कधी असे काही कौटुंबिक डिस्प्यूट्स तयार होतात आणि जेव्हा डिव्होर्सचा मुद्दा येत असतो, त्यावेळी त्या पत्नी आपल्या त्या नवऱ्यावरती अनैसर्गिक संभोग, शारीरिक मानसिक त्रास वगैरे काय वाटेल ते त्याच्यावरती आरोप करतात आणि याच्यामुळे त्रासलेले पुरुष सुद्धा आहेत. आता परवा तर हैदराबाद मधला एक टेकी त्याने तर आत्महत्या सुद्धा केली, व्हॉट्सअप व्हिडिओवरती करून सुद्धा सगळं सांगितलं होतं. असे सुद्धा मोठे आहेत. महाराष्ट्रात एक संघटना आहे की जी पुरुषांच्या हक्कांसाठी लढते. माझा आपल्याला प्रश्न आहे की हे सगळं डिस्कशन बरोबर आहे आपण जे करतोय ते, पण त्याचवेळी त्याची दुसरी बाजू पण आहे, ती पण समोर आली पाहिजे. हो, अगदी समोर आली पाहिजे. आम्ही जरी महिलांसाठी लढत असलो तरी माझ्याकडे पण अनेक अशा केसेस येतात ज्याच्यामध्ये पुरुष हे विक्टिम असतात. पण मी परत सांगू इच्छिते, त्याच्यामध्ये हे प्रमाण आहे, म्हणजे त्याला आपण डिनाय नाही करू शकत. आणि डावरीच्या केसेस तर एक वेगळा भाग आहे. जेव्हा डिवोर्स घ्यायचा असतो आणि ॲलिमनी मोठी हवी असते, अशा वेळी आपण बघतो की अनेक डीव्हीच्या केसेस किंवा 498A ह्या केसेस, मारल्या क्रुएल्टीच्या केसेस फाईल केल्या जातात, जेणेकरून मग मोठी ॲलिमनी त्याच्यातनं काढता यावी. पहिले मला असं वाटायचं की वुमेन व्हिक्टीम, आज मला 17 वर्ष प्रॅक्टिसला होत आहे, मला असं वाटायचं की अशा महिला नाही आहेत, पण ही एक एक्सेप्टेड फॅक्ट आहे की जरी कमी आहेत तरी अशा महिला आहेत. आणि त्याच्यामुळेच जो 498A मध्ये ज्या गाईडलाईन्स आल्या ह्या त्याच्या मिसयूजमुळेच आलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे BNS आला, नवीन कायदा आला, तरी पण आज आपण बघतोय की पुरुषांच्या दृष्टीने जर बघितलं तर आज त्यांना प्रोटेक्ट करणारा कायदा नाही आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्याच्यामुळे अशा संस्थांच्या आपण मशरूमिंग बघतो, उदयास आलेले आहे जे पुरुषांच्या हक्कासाठी लढतात. कारण जेव्हा प्रश्न पुरुषांनी, म्हणजे जेव्हा आपण एक असा विचार करून चालू की ही प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी सुनेची पण घटना म्हणजे आपल्या मुलीसोबत झाली आणि मुलाची पण घटना आपल्या मुलासोबत झाली, असा विचार करून जेव्हा आपण चालू ना, तेव्हा आपण बॅलन्स व्ह्यू घेऊ शकू आणि विचार करू शकू. तेव्हा खरोखरच कायद्याच्या दृष्टीने आजही पुरुषांसाठी तरी काही प्रोटेक्शन नाही आहे. बरं, मी पुन्हा अदिती यांच्याकडे जातो. अदिती, हे सगळं होत असताना एक काळ होता असं मानलं जायचं, मी काही बायस होऊन नाही म्हणत आहे, पण असं मानलं जायचं की ग्रामीण भागातल्या महिलांना, तिकडच्या मुलींना तुलनेनं अवघड होतं. रिबेलियस असणं असेल, घरातल्या घरात बंड करणं असेल, आरेला कार्य करणं असेल किंवा वेगळा निर्णय घेणं असेल. पण शहरांमध्ये उच्च शिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत घरांमध्ये सुद्धा, कारण वैष्णवीचं प्रकरण पाहिलं तर माहेर आणि सासर दोन्ही सुद्धा तसं एक उच्चभ्रू घराणं आहे दोघेही, तरी सुद्धा वैष्णवीला या अन्यायाच्या विरोधात काही करता येत नाही. ती यापूर्वी एक आत्महत्येचा प्रयत्न करते आणि नंतर तर ती आत्महत्या करून बसते. तर याकडे तुम्ही कसं पाहाल की टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर का नाही पडतायत? टॉक्सिक रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूंचा तितकाच सहभाग असला पाहिजे ना. एकाला बाहेर पडायचंय आणि दुसरा त्याला मारतोय किंवा दुसरा त्याची सायकोलॉजिकल पिळवणूक करतोय, तर हे नाही होऊ शकत ना. तुम्हाला हे रिलेशन पुढे न्यायचं की नाही हे नवरा बायकोनी दोघांनी ठरवायचं असतं. आजकाल या केसमध्ये म्हणा की दुर्दैवाने म्हणा, अनेक केसेसमध्ये घरचे ठरवतात की हे नातं पुढे न्यायचं की नाही. तर मला असं वाटलं हे सापेक्ष असलं पाहिजे ना. नवरा बायकोंनी एकमेकांशी लग्न केलंय, लोक असं म्हणतात की दोन फॅमिलीजनी एकमेकांशी लग्न केले, पण ऍट द एंड ऑफ द डे संबंध एकमेकांचा एकमेकांशी येणार असतो ना. त्यामुळे त्यांनी शांतपणे बसून ठरवणं गरजेचं असतं की आपण हे किती पद्धतीने आणि कशा पद्धतीने पुढे न्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं आजकाल गावातल्या मुली किंवा इंटिरियर मधल्या मुली आपल्यापेक्षा फार हुशार झाल्यात आणि फार स्वाभिमानी झालेल्या आहेत. कारण त्यांना पिअर प्रेशरची भीती नाही. त्या गावातनं कुठेतरी पळून गेला किंवा त्यांच्या चॉईसचं कोणाशी तरी लग्न करू शकतात. पण इथे शहरामध्ये आपण जाऊन कुठे जाणार? आपण आपल्या सर्कलमध्ये जर प्रतारणा केली तर उच्चभ्रू घरातल्या लोकांना किंवा प्रतिष्ठित फॅमिलीज मधल्या लोकांना त्या प्रेशरची भीती आहे. कारण त्यांच्यावर त्यांच्या बरोबर असणारी माणसं, त्यांच्या आजूबाजूला असणारी माणसं सतत वेगळ्या पद्धतीचं प्रेशर टाकतात. फार गावातली माणसं फार तर काय करतील, तिला त्या गावातनं बाहेर करतील किंवा परत गावात येऊ नकोस असं सांगतील किंवा आमच्या फॅमिलीशी संबंध तोड असं सांगतील. हे इंटिरियर मधलं झालं असं म्हणजे मला वाटतं. माझं अज्ञानही असेल या क्षेत्रामध्ये, कारण माझी अशा लोकांची कधी ओळखच झालेली नाही जी इतकं टॉर्चर करतात बाईला. पण शहरामध्ये या अशा पद्धतीमधल्या फॅमिलीज मध्ये हे
वेगळ्या सर्कल मधली लोक आहेत आणि हे सर्कल टू सर्कल त्यांचे अनेक बिझनेसचे फायदे असतील किंवा याचे फायदे असतील किंवा त्याचे फायदे, मला असं वाटतं हे एकमेकांमध्ये बरं. गुंफलेलं आहे, हे एक विशेष सर्कल आहे आणि त्या सर्कलमधनं बाहेर पडणं कदाचित कठीण असू शकतो. बरं, आणि बरं. मला असं आदिती याबद्दलचा एक प्रश्न मी थोडासा नंतर घेतो. मला टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल आणखी जरा स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे. त्यापूर्वी मी पुन्हा एकदा जातो क्षितिजा यांच्याकडे. ॲडव्होकेट क्षितिजा, या निमित्तानं जो सारखा जे आज आपण पाहिल्या मगाशच्या कमेंट सगळ्या त्या विपुल दुशिंग यांच्यावर टीका करणाऱ्या होत्या, अशा वेळी विपुल दुशिंग हा मुद्दा नाहीये, ते वकील आहे, तुम्ही सगळी वकील फ्रॅटर्निटी आहात. अशा वेळी सेन्सिटायझेशनचा मुद्दा अनेकदा येतो, पोलिसांचं सेन्सिटायझेशन, की कोणी असो, आरोपी असो, कदाचित तो लहान असेल, मुलगा मुलगी, कोणी स्त्री, बाकीचे कंप्लेंटंट असतील तुमच्याकडचे, तसं हे वकिलांचं सेन्सिटायझेशन सुद्धा असू शकतं का, की मग असं सेन्सिटाईज करणं हे बायस असणं ठरेल? म्हणजे उदाहरणार्थ एक स्त्री आहे, वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे, मग आता त्याच्या विरोधात सासऱ्यांची बाजू घेणारा तो खलनायक, हे बरोबर आहे का? मग दुशिंग किंवा पर्यायानं त्याही कुटुंबाची एक बाजू असू शकते आणि ती ऐकावी लागेल, हे म्हणणं बरोबर आहे? मी बघाशी पण म्हटलं होतं की आपल्याकडे म्हणजे वकिलांकडे जो अशील येतो त्याची बाजू मांडणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील तो करतो. हो. त्यामुळे कुठली बाजू योग्य आणि कुठली बाजू अयोग्य हे आपण एक समाज म्हणून विचार करतो. वकिलांना त्यांच्याकडे जे येतात त्यांची बाजू मांडणं हेच त्यांचं प्रथम कर्तव्य असतं. आणि मगाशी आता जो मुद्दा खूप फार जोरात चालू होता की मुली का बरं बोलली नाही, ती का बरं वैष्णवी का बोलली नाही, मला असं वाटतं की ह्यासाठीच बायांनी, स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं फार गरजेचं आहे. ती शिक्षित जरी होती तरी ती कदाचित वावरली नसेल, कदाचित ती फायनान्शियली इंडिपेंडेंट नसेल, म्हणून ती आज या रिलेशनशिप मधून बाहेर निघू शकली नाही. कारण नुसतं शिक्षण घेऊन फायदा होत नाही हो. तुम्ही जोपर्यंत वावरत नाही, 2 पैसे कमवत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभं राहण्याची ती हिंमतच येत नाही. आणि राहिला प्रश्न वकिलांचा, तर ते तर प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक वकील करेल. आज आपल्याला समाज म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय, वकील म्हणून येणारा प्रत्येक व्यक्ती सारखाच आहे. एक्झॅक्टली, हा इंटरेस्टिंग मुद्दा मांडला आणि हा कोणीतरी मांडण्याची गरज होतं की हे सगळं समजून घ्यावं लागेल आपल्याला. मला एक प्रश्न अदितीला मी जो मगाशी म्हणालो होतो, अदिती, या निमित्तानं टॉक्सिक रिलेशन्स म्हटलं की जणू काही तो एखाद्या मॅगझिन मधल्या आर्टिकलचा विषय आहे किंवा हे असं वैष्णव वगैरे प्रकरण आलं तर तेवढ्या पुरता, पण टॉक्सिक रिलेशन्स खरोखरच आजूबाजूला दिसू लागलेली आहेत. खरंच असं आजूबाजूला दिसते की अरे हे केवळ हसरे मुखवटे घेतलेली पण दुःखी असलेली माणसं आहेत, टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये ही बाई आहे. म्हणजे मला या विषयाच्या नंतर काही जणांनी सांगितलं की जी मुलगी परवापर्यंत कॉलेजमध्ये अगदी रिबिलियस होती, अनेकदा स्वतःची मतं अगदी स्पष्टपणे मांडायची, पण लग्न झाल्यानंतर पूर्ण बदलली. माझा तुम्हाला प्रश्न आहे अदिती, तुमच्याही पाहण्यात अशा मुली, स्त्रिया होत्या का, आहेत का, आणि असं का होत असावं? म्हणजे आहेत, माझ्या पाहण्यात दुर्दैवाने अनेक मुली अशा आहेत की ज्या स्वतःसाठी उभं राहायला अजूनही घाबरत आहेत. बरं. आणि आम्ही, मला असं वाटतं मैत्री किंवा आपण खूप जज करायला लागलोय माणूस म्हणून, आपण आपल्या फॅमिली मधल्या लोकांना इतकं जज करायला लागलो ना या प्रेशरद्वारे की ही असं कसं वागली किंवा हा असं चुकीचा बाय वी हॅव स्टार्टेड जजिंग आवर पीपल. आणि ती इतकी स्वस्त झाली आहेत ना नाती की त्यांचं महत्वच कमी झालं असं मला वाटतंय. की पूर्वी माझ्याशी विश्वासाने बोलणारी 2 माणसं असायची किंवा 5 माणसं असायची. आज प्रत्येकाच्या नात्यामधली 5 माणसं कमी झाली आहेत ना, म्हणून लोकांना काउन्सिलरची गरज अधिक प्रमाणात का भासायला लागली, कारण जजमेंटल झालीये दुनिया. आपण खूप दिखाव्याच्या आधारे गेलोय, कारण आपल्याला खरं दाखवायची भीती वाटायला लागली. बिकॉज वी विल, असं मला वाटतं की लोक आपल्याला जज करतील अशी अनेकांना भीती वाटायला लागली. आणि त्यासाठीच ती 5 खरं बोलणारी माणसं आपल्याकडे हवी असतात, जी आपल्याला प्रोबेबली सांगतात की तू तुझ्यासाठी उभं राहा, मग तू सोडून आलीस तरी आमचं घर आहे. पण असं सांगणारी माणसं होती का वैष्णवीच्या बाबतीत? वैष्णवी तर बिचारी गेली, पण मला असं वाटतं तिने हा विषय इतका समोर आणला की तिच्या माध्यमातून अनेक मुलींनी जागं होऊन उभं राहू दे स्वतःसाठी. की आणि आज या प्लॅटफॉर्मद्वारे मी सांगते की असं कोणाला माझ्याकडनं काही मदत हवी असेल किंवा माझी, आता समोरच्या ताई पण आहेत, मला असं वाटतं आज या प्लॅटफॉर्मवर स्त्रिया म्हणून आपण हे लोकांना सांगूया की आमच्या सारख्यांची काही मदत हवी असेल, तुम्हाला कोणापर्यंत पोहोचवायला किंवा सांगायला किंवा भीती वाटत असेल तर येऊन घरी मिठी मारायला, एक कॉफी प्यायला तर जरूर या, कारण बोलणं खूप महत्वाचं आहे. नक्की अदिती, तुम्ही अगदी मनातली गोष्ट बोललेला आहात आणि खरंच कौतुक आहे तुमचं की तुम्ही बोलून दाखवलं की तुम्ही सुद्धा कुणी मदतीला यासाठी उपलब्ध असलं पाहिजे. एक माझा प्रश्न आहे मदतीच्याच अनुषंगाने तो. येस अदिती, बोला अदिती. मला असं वाटतं मदतीला नाही, नुसतं की कुठलंही जजमेंट पास न करता मदतीला. आणि याच्यासाठी
अनेक फक्त अशा संस्था आहेत. हो. तर आमिर खान यांच्या मुलीची एक संस्था आहे जिथे फक्त तुमचं काय म्हणायचं ते ऐकून घेण्यासाठी काउन्सिलर Exactly. नेमलेत, जे तुम्हाला काही शिकवत नाहीत, काही बोलत नाहीत किंवा काही विचार बरोबर मंथन आहे, करत नो नाहीत. क्वेश्चन आज मदत दिली जाईल, बरोबर आहे हा मुद्दा. पण मला क्षितिजा यांना प्रश्न विचारायचा आहे. क्षितिजा, मदत इतरांकडनं घेणं सोडून द्या, पण जेव्हा ही वैष्णवी आपल्या माहेरी येत होती, बाळाच्या वेळी येत होती, तेव्हा जेव्हा तिच्यावरती आरोप झाला होता की काय तुझे वेगळे संबंध असतील, त्याच्या आधी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे सगळं वैष्णवीच्या वडिलांना माहीत होतं, त्यांनीच सांगितलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा उद्या हगवणेंचे वकील हे मुद्दे मांडतील की जर का हगवणे एवढे वाईट होते तर मग, आणि जर का हिचे वडील म्हणत होती की अनैतिक संबंधांचा आरोप लावला, मग वकील हे म्हणणार हगवणेंचे की मग तेव्हाच का नाही मुलगी घेऊन गेलात, जेव्हा आत्महत्या केली होती तुम्ही म्हणताय आमच्या दबावामुळे, तेव्हाच का नाही मुलगी घेऊन गेलात. इथे एक प्रश्न आता मला जरा कठोरपणे विचारायचा आहे. उद्या जर का या वकिलांनी वैष्णवीच्या वडिलांना म्हणजे कसपटेंना प्रश्न विचारले की तुमच्यासाठी खलनायक होते हगवणे, तर मग तुम्ही इतकी वर्ष काय करत होता लग्नापासून, तर मग काय उत्तर आहे? आपण त्या समाजामध्ये राहतो जिथे आपण ऑनर किलिंग पण पाहिलंय आणि आपण तिथे समाज काय म्हणेल हो यासाठी मुलीला परत पाठवणारे वैष्णवीचे वडील पण पाहिले हो. आहेत. आणि हे एकटे नाही आहेत, ही असे अनेक वैष्णवीचे वडील आहेत जे रोज आपल्या मुलीला या त्रासातून जाताना बघतात. पण माझा समाज म्हणजे समाजाचं भान इतकं प्रचंड मोठं आहे की त्या प्रेशरमुळे ते स्वतःच्या मुलीला आयुष्यभर तसंच बघत राहतात, पण हे नाही करत. मला असं वाटतं की हुंडाबळी हा शब्द म्हणजे हुंडाबळी म्हणजे मेल्यावरच का बरं आपण त्याचा इतका कॉग्निजन्स घेतो. तो कॉग्निजन्स जर ज्या दिवशी आई वडील विचार करतील की ह्या समाजाचं मला काही करायचं नाही आहे, माझी मुलगी माझ्यासाठी महत्वाची आहे, हे भान ज्या दिवशी येईल ना, फक्त हुंडा हा शब्द जरी कानाला क्षितिजाजी, तुम्ही म्हणजे अगदी या कार्यक्रमाचा एंड ज्या वाक्यावर झाला पाहिजे ते सांगितलेलं आहे. आणि हा तुमचा प्रश्न हा एक प्रकारे चाबूक मारल्यासारखा प्रश्न आहे त्या प्रत्येक वडिलांना. तुम्ही